आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलेल ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैच्या परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे. पांडुरंगा करू सरे चरणा संताच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुगरनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहि दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माहि दंडवत. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठ या ग्रंथातील बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. प्रदीर्घ परंपरा लाभलेला हा रोईचा सप्ताह संत गंगागिरी बाबांची कृपा म्हणून वर्ष 129. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष खंडित झाला. इथलाच नाही, सगळ्या महाराष्ट्रातला. पुन्हा कोरोना संपल्यावर पहिल्याच उत्साहात सुरू झाला. सालाबाद प्रमाणे यंदाही इथल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं 1 दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. म्हणजे
लासुरे बाबा आणि इथलं सर्व मंडळ, म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित पूजनीय बापू तुम्हाला वंदन करतो. दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार. विनयकरी इकडचे सर्व गायनाचार्य, दोन्ही भालदार, चोपदार, हार्मोनियम वादक, आमच्या भगिनी आंधळेताई आणि त्यांनी शिकवलेल्या या सगळ्या मुली, त्यांनाही नारदाच्या गादीवरून वंदन करतो. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल कालाच्या ओघामध्ये जुनी मंडळी, आमचे वाबळे काका, बाबूरावजी, प्रत्येकाला जावं लागतं. पण ज्यांनी सुरुवातीला मला इथे आणलं होतं वैद्य बाबाच्या माध्यमातून, त्या दोघांनी, बाबूरावजी आणि वाबळे काका. खुळे भाऊसाहेब तुम्ही होते मध्यस्थीला, तेव्हा मी विद्यार्थीच होतो. विद्यार्थी अवस्थेपासून इथे कीर्तन सुरू झाली. आज त्या जुन्या व्यक्ती नाही, पण इथे बसल्यानंतर त्यांच्या आठवणी आल्या. गए हुए कभी आते नहीं, ऐसी अवसर पर उनकी याद आती है, म्हणून स्मरण केलं. विठ्ठल एकशे 29 वर्षापूर्वी ज्याने हा सप्ताह प्रारंभ केला असेल, इथल्या तुमच्या पूर्वजांनी प्रहारा दिला असेल, आता सारख्या सुविधा नसतील, पायली बाजरी गहू जमा करून त्यांनी आमटी भात खाऊ घालून सप्ताह प्रारंभ केला असेल, इथे विण्याचा प्रहारा दिला असेल, भजनं केली असतील, ते 2 पिढ्याचे पूर्वज तुमचे आता तुमच्यात नसतील. पण या वर्षीचा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा पाहून त्या पूर्वजांना वैकुंठात डोळ्याला धारा लागल्या आनंदाच्या. इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि आज खऱ्या अर्थानं खुळे भाऊसाहेब मोगरा फुलला, मोगरा फुलला. इथली सगळी जुनी मंडळी मार्गदर्शक म्हणून आहेच, पण महत्वाचं तरुण मंडळाची कृती आहे. वृद्धांचा आशीर्वाद, तरुणांची कृती, म्हणून ही यशाची वाटचाल आहे. भागवा भागवी नाही. या वर्षी तर माझाच विश्वास बसेना, इथं आल्यावर माझं कीर्तन आहे का रामायण आहे. काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं रुईच्या ग्रामस्थांनी गंगागीर बाबाच्या ऐश्वर्याला शोभेल असा यावर्षी सप्ताह, काही कसर ठेवलेली नाही. तरी मी वेळेत संपवणार आहे, गोड बोलून पुढे जात नाही. आता आमचं 69 चालू आहे. आलो त्या वर्षी 27 होतं मला. इतका मी जुना आहे, इंग्रजाच्या काळातला. तरी दिवसाला 3 कीर्तन आहे. एक बीडचं केलं 10 ते 12, 6 ते 8 डोराळचं, पुन्हा इथे बसलो. आणि उद्या जवळच आहे लातूरला, बरं का बापू. लातूर तुमच्या गावाजवळ, जवळजवळच असतं.
विठ्ठल. आता आमच्या गाड्या आंधळेताई उताराला लागल्या. किती दिवस कुठे ब्रेक लागेल गाडीला काही सांगता येत नाही. आता जरा 2 वर्षाचा काळ आठवा, डोळे मिटून थोडं चिंतन करा. अंगावर शहर येईल असा काळ भोगला आपण सर्वांनी. फार मोठी पारमार्थिक क्षेत्रातली हानी झाली. आमचे विनोदाचार्य इंगळे बाबा गेले, वाणा उत्पाद गेले, धूत महाराज गेले, रामदास महाराज कैकाडी गेले, इकडे भागवतानंदगिरी, मोठे मोठे महात्मे गेले. राजकीय क्षेत्रातलेही गेले. एकुलता एक मुलगा डॉक्टरच्या पाया पडायचा. तुम्ही अनुभव घेतलेले असेल. डॉक्टर साहेब, तुमचा नियम आहे ना, डेड बॉडी द्यायची नाही, देऊ नका. फक्त एक प्रार्थना आहे, ज्याने मला जन्म दिला, ज्याची इस्टेट खातो, त्या बापाचं एकदा तोंड पाहू द्या डॉक्टर. तरी दाखवत नव्हते. असा काळ लक्षात. काही काही घराला कायमचे कुलप लागले, दिवा लावायला कोणी नाही. श्रीमंत विदर्भातलं सांगतो, 3 भाऊ आणि 3 भावात एकच मुलगा आणि त्याचंही लग्न झालेलं. पण एका दिवसात 7 गेले कोरोनात. 3 भाऊ गेले, त्यांच्या 3 पत्न्या गेल्या, आणि ज्याचं लग्न झालं तो कोळाचा वारस. 7 डेड बॉड्या एका चितेवर. ती तरुण मुलगी कुंकू पुसून रडत बसली वाड्यात, एकटीच आहे. पुन्हा एक सांगतो, विठ्ठल महाराज साबळे मृदंगाचार्य, अख्खा महाराष्ट्र गाजवला एकेकाळी. अकोट विदर्भ. सकाळी मरण पावला, दुपारी बायको गेली, 3 वाजता त्याची भावजई कुलूपाय घराला. मी का सांगतो हे तुमची आपली जुनी ओळख आहे म्हणून घरच्यासारखं बोलतोय खोळे भाऊसाहेब. आता थोडं डोळे मिटून चिंतन करा. आपल्या पुन्हा 2022 साली भेटी झाल्या. अरे हे केवढी कृपा परमेश्वराची आहे हे तर विचार करा. मग आता काय शिकायचं? एकच, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करायचं, काही घेऊन जायचं नाही. आणि चालता चालता इथल्या मला आनंद वाटला, तरुण मंडळ अग्रेसर आहे या परमार्थिक कार्यामध्ये. तुमच्या वयोवृद्ध लोकांच्या, अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तरुण पोरं कमी पडत नाही. असा दृष्ट लागेल असा सोहळा इथे संपन्न होतो. काय कारण? या गावचे तरुण एका मायेची लेकरं होऊन या सप्ताला एकत्रित आले, हे त्याचं उत्तर आहे. 12 महिने संसार करा, पण माझ्या पांडुरंगानं या जन्मीच्या शेवटच्या श्वासापर्यंत सप्तासाठी तरुणांचा असाच एकोपा ठेवावा, ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. संत एकनाथ महाराजांचा आहे. 1.5 तासात सगळे संपवायचं आहे बाप. एकनाथ, कारण जो जगाचा नाथ आहे त्याला म्हणतात जगन्नाथ. भगवंताला जगन्नाथ नाव आहे, पण जगन्नाथालाही एकनाथ आहे, त्याचं नाव एकनाथ आहे. मराठी कळते ना? सर्व जगाचा नाथ तो जगन्नाथ, पण जगन्नाथालाही एकनाथ, त्याचंच नाव एकनाथ. म्हणून जगन्नाथ गडी झाला आणि एकनाथ महाराज मालक झाले. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी. बोला बोला आहे.
कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही अनंत भक्ती भावे जया वंदिताचे पाय अनंत भक्ती भावे जया कावळीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कोण चक्र पाणी? काय हातगाडीवरचा माल आहे का? कोळीची उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाहे निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत खंड छेद वेद सुवेद बतावय नारद से सुख व्यास रटय पचे अरे तव पुणे पार न पावय. बस हे कळलं तुम्हाला. शेष महेश दिनेश गणेश सुरेश सहु जाही निरंतर ध्यावे असे 5 शब्द आहे. शेष महेश दिनेश गणेश सुरेश. शेष पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष चिनल्या झाल्या द्विसहस्त्र जिबा देव काहो विटेवरी उभा. शेष महेश त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्रकरी कासया कारणे ब्रह्म शोधावया. शेष महेश दिनेश म्हणजे सूर्यनारायण, गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. हे मराठी कळते ना. सुरेश म्हणजे सुरेश म्हणून व्याकरण शिकायची गरज आहे. सूर अधिक ईश मग संधी होतो सुरेश. आम्हाला वैद्य बाबा शिकवायचे संस्कृत व्याकरण आणि हे याला यनादेश संधी म्हणतात व्याकरणामध्ये. अ अधिक ई त्याचा होतो यडक्याचा य. बरं का बाबळ सर? अ अधिक ई बरोबर ये. मग सुर र मधला अ ईश मधली ई मग अ अधिक ई मिळून ये झाला आणि तो मात्रा रच्या डोक्यावर गेल्यानं सुरेश शब्द तयार झाला. सुर अधिक ईश म्हणजे देवाचा राजा, त्याला म्हणतात इंद्र, म्हणून त्याचं नाव सुरेश. सुरेश कोणी सुरेश असेल तर समजून घ्या. शेष महेश दिनेश गणेश सुरेश सहु जाही निरंतर ध्यावे. जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावय. असं ज्याचं वर्णन वेदाणी करावं. नारद असे शुक व्यास रटै पची अरे तव कुणी पारण. नारदासारख्याच्या दीक्षित शुकाचार्या सारख्याच्या ध्यानाला न येणारा भगवान असं सांगतात. हिमालयामध्ये काही महात्मे झाडाला टांगून घेतात बरं का बापू. आणि त्या टांगलेल्या साधूला जिवंतपणे कावळे गिध पक्षी लचके तोडून खातात. ते जिवंत साधू कावळ्याला गिधाडाला विनंती करतात, खा बाबा. कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस. साधू म्हणतात लचके तोडू तोडू खा रे, पण आमची एक विनंती आहे. का सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस. दो नयना छांड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत परमेश्वर दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळ खाऊ नका रे, बाकी सगळे खा. तरी त्यांनाही जो दर्शन देत नाही त्यानं 36 वर्ष राबावं ज्याच्या घरी,
ते नाथ महाराज. विठ्ठल एकनाथ महाराजांच्या काळामध्ये अंबाजोगाईला तुमच्या भागात एक संत होते दासोपंत. फार मोठं प्रस्थ आहे तिकडे, आमचं रामायण झालं. दासोपंत, आणि ते साक्षात्कारी होते, अधिकारी होते. दासोपंताच्या वाड्यामध्ये त्यांच्या करमणुकीसाठी स्वतः भगवान सोंगट्या खेळायला जायचे. एक दिवस सोंगट्या खेळ चालू आहे, देवासोबत दासोपंताचा. वाड्यातली गोष्ट, नाथ बाबा बाहेर आल्याची चाहूल देवाला लागली. अंतर्धान पावला, नाथ बाबा वाड्यात आले. दासोपंतांनी स्वागत केलं, गुळ पाणी वगैरे. गुळ पाणी होतं तेव्हा, चहा पाणी, गुळाचा चहान, उपसरपंच चहान, प्रेमाचा काही नव्हतं हे तेव्हा सांगतो. गुळ पाणी. पण दासोपंताला वाटलं पठ्ठ्याच्या सोबत जो भगवान सोंगट्या खेळतो, मग हा पैठणचा संत आल्यावर भगवान अंतर्धान का पावला? कदाचित हा महात्मा दर्शन देण्याच्या योग्यतेचा नसावा, असं दासोपंताला वाटलं. गोडपाणी झालं, पारमार्थिक चर्चा झाल्या. ठीक आहे, आता 9:45 वाजले, येतो आम्ही, मी सोडायला येतो. दासोपंत म्हणाले. अंबाजोगाईच्या बाहेर दासोपंत सोडायला आले नाथ बाबाला, आणि सहज नाथ महाराज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला, हा वाड्यावर या. चालेल. असे काही दिवस गेले आणि योग आला. दासोपंत पैठणला प्रथमतः आले. नाथांचा वाडा माहिती नाही. विचारत 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 पुढे निघाले. नाथांचा वाडा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा. आता आतमध्ये प्रवेश करणार. दासोपंत चकित झाले. का? जो भगवान सोंगट्या खेळायला वाड्यात यायचा, तो चोपदारच्या ड्रेसमध्ये नाथाच्या दारात. बोबडी वळली, काही सुचे ना. देवा तुम्ही? देवानं तोंडावर बोट, हळू बोला, हळू बोला दासोपंत. का? मालकाचं प्रवचन चाललंय आतमध्ये. कोण मालक? एकनाथ महाराज. तुम्ही? ड्रेसवरून कळत नाही का मी कोण आहे? मी त्यांचा चोपदार आहे. देवा, त्या दिवशी तुम्ही निघून गेला, मला असं वाटलं ही दर्शन देण्याच्या लायकीचे संत नसेल, असं कोणाला कमी लेखू नये दासोपंत. मग का गेला त्या दिवशी? मालकाची परवानगी न घेता तुमच्याकडे आलो होतो, आणि माझा मालक आल्याची चाहूल लागली, रागावतील मालक म्हणून निघून गेलो. यावरून लक्षात घ्या, असे अधिकारी संत एकनाथ महाराज, त्यांचा हा अभंग आहे. कारण काय सांगतो याच्यापेक्षा कोण सांगतो याला जास्त महत्व आहे. ज्यांचा अधिकार आहे, नाहीतर भाषण चालतंय दारूबंदीवर संताची प्रमाणं घेऊनच. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, खये दास करकरी नरकों में जायचे, दारू गांजा मतपी आलो अक्का गुंगो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. विषय काय हे महत्वाचं नाही, वक्ता कोण. ज्यांचा अधिकार आहे ते एकनाथ महाराज. आणि संत हे डॉक्टर आहे, लक्षात घ्या. डॉक्टर आहे, पण बिल उपसण्याच्या उद्देशानं कोण्याही पेशंटला कोणतंही औषध देणार आहे. 2 वर्ष भोगलंय तुम्ही, कोणताही खोकला असू द्या, 4 लाख काढा. म्हातारा ऐकत नसेल तर मुलाला सांगायचं, इकडे या. तर तुझा बाप ऐकत नाही, पण त्याचं काही खरं नाही. मुलं घाबरून जायचे, पैसा येईल पण बाप भेटेल का? 5 लाख लागू द्या साहेब, तो 5.5 काढायचा. मग साधा खोकला. संत म्हणतात, आम्ही तसे वैद्य नाही, भलते द्यावे पाले भलते आसे, भलते द्यावे पाले भलते आसे, भलते द्यावे पाले भलते आसे. हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले. हो
आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, प्रभू आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले भलते यास, भलते द्यावे पाले भलते यास, भलते द्यावे पाले भलते यास. म्हणून समाजाची नाडी ओळखणारे डॉक्टर संत आहे. नाडी परीक्षक आहे. पूर्वी हे सिटी स्कॅन, एसीसी हे काहीच नव्हतं. पूर्वी वस्त्र परीक्षा, नेत्र परीक्षा, नाडी परीक्षा. रोग्याला जायची गरज नाही. रोग्याचे वापरलेले कपडे नातलगानं न्यायचे. त्या वैद्यानं कपडे तपासायचे आणि कपडे तपासून औषध पाठवायचं. रोगी नीट व्हायचा. वस्त्र परीक्षा. तुमचे डोळे पाहून उपचार, नेत्र परीक्षा, नाडी परीक्षा. तो गाजलेला नाडी परीक्षक बापू, राजापर्यंत त्याची कीर्ती गेली. राजानं घेतलं बोलून एकदा. इकडे या. खूप नाव झालंय तुमचं देशात नाडी परीक्षक. हा, राजानं परीक्षा घ्यायची ठरवली. ते पोरं खाली बसवा, ते एक एक येते, ते विक्षेप होते. असं भरपूर जागा आहे. ते दोघं तिघं बसले का मग एकमेकाच्या गप्पा चालतात. ते अजब रिश्ता लकड़ी का, साथ रहे तो जलने लगे, दूर गए तो धुवा दे. सगळे सरपण एका ठिकाणी ठेवा तर जळतं. विझवायचं असेल तर पाणी टाकू नका. एक 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 उचलून ठेवा, दूर निघतो नुसता. तसं करायचं आहे. विठ्ठल फक्त त्यांची युती होऊ देऊ नका. एक एक बसू द्या. ते एकत्रित आले की त्यांची संघटना झालीच म्हणून समजा. आता इथे हे एकनाथराव बसले, देवेंद्र खाली बसले. सध्या बरं का एकनाथराव, हसू नका तुम्ही, खरं बोलतोय आम्ही. विठ्ठल माझ्या राणीची नाडी परीक्षा करावी लागणार तुम्हाला. माफ करा, माफ करा राजे. महिलांच्या हाताला मी हात लावू शकत नाही. असं माणसं नीट करायचं उक्त घेतलं का तू? राजा एकेरीवर असा नाही. उपाय आहे ना राजे. कसा काय उपाय आहे? राणीला आत बसवा. तिच्या हाताला एक दोरीचं टोक बांधा. मी अंगणात बसतो, ते दोरीचं टोक माझ्याकडे द्या. त्याच्याहून मी नाडी परीक्षा सांगतो. काय परीक्षा असेल लक्षात. राजा पुढे परीक्षा घ्यायची ठरवली. राजानं राणीच्या हाताला दोरीचं टोक बांधलं. याला अंगणात बसवलं. सांगितल्याप्रमाणे ते तिकडचं टोक सोडलं आणि गोठ्यातल्या म्हशीच्या पायाला नेऊन बांधलं. वैद्य घामाघूम झाला. बापू मी तिथंच होतो. अरे किती वेळ लागतो? 9:50 झाले. घामानं भिजला. अरे नाडी परीक्षा किती वेळ लागतो तुला? मला माफ करा सरकार. म्हणजे मी काही बोलून गेलो तर रागावू नका. अरे बोल ना, काय बोलायचं आहे? ही नाडी जनावराची आहे. आता दोरी म्हशीच्या पायाला बांधली होती. राजा खूट झाला. मी का सांगतो? ही नाडी परीक्षा. तसं संताला समाजाची नाडी कळाली. त्यांनी बघितलं काहीचं स्मरण चाललेलं आहे, काहीचं चिंतन चाललेलं आहे आणि काही डोक्याला हात लावून चिंतातूर आहे. बस बस हे कळलं तुम्हाला मी कुठं आलो ते. पुढचा उद्योग कळाला तुम्हाला. आता हे जोड्या लावा शाळेमध्ये बरं का बाबड सर. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. स्मरण, चिंतन, चिंता. जोड्या लावा. स्मरण शब्द कधी भूतकाळाला लागतो, चिंतन वर्तमानाला आणि चिंता भविष्याला. मग तुम्हाला 100 पैकी 100 लागल्या जोड्या. कधी स्मरण असते ते भूतकाळाचं. परिस्थिती सुधारलेली असू द्या
अथवा खालावलेली कसं होतं, कसं झालं हे स्मरण आहे. कशाचं? भूतकाळाचं. चिंतन असते ते वर्तमानाचं. काही काही माणसं घाई कीर्तनाला येतात आणि इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं, ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं आणि कधी लागत नाही. लागलं असेल की नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला आणि झटके घरतन वर्तमानाचं आहे. पण चिंता भविष्याची असते. दिवसभर कामधंदा करून रात्री जेवण झालं, अंथरून पांघरून झालं, कॉटवर पडला आणि उशीवर डोकं टेकलं की सुरू होती, तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, असं हरी कथा ऐकता, हरी कथा ऐकता, इतरे नागविले तत्वता, इतरे नागविले तत्वता, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, खाटेवरी पडता व्यापे तळमळी, खाटेवरी पडता. हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. चिंता भविष्याची आणि ती प्रत्येकाला आहे. चिंतेला आग म्हटलंय खोळे भाऊसाहेब. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. आग लगी चिंता. चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता. एका अनुस्वाराचा फरक आहे. एक अनुस्वार आहे, एकीवर अनुस्वार नाही, पण दोघी पेटवायचंच काम करते. चिता चिंता. फरक एवढाच आहे, चिता जिवंत माणसाला जाळते. नाही, लक्ष आहे तुमचं माझ्याकडे. आले का जोडीत? दोघं झाले का सध्या? मंत्रिमंडळाचा विस्तार आहे का रे आज? होता का काय? थोडं त्यांना असं लक्षात ठेवा. विस्तार आता उद्या करा म्हणा. हे कीर्तन झालं. आपल्या आपल्या उद्योगात असतात. विठ्ठल मेल्या माणसाला जाळते तिला चिता म्हणतात आणि जिवंत माणसाला जाळते तिला चिंता म्हणतात. बरं, ती एकदा जाळते बापू चिता. असं कधी वाचलं का पत्रिकेत? कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की यंदाही सालाबाद प्रमाणे त्यांना पेटवायचा कार्यक्रम ओढ्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये 10 वाजता सकाळी होणार आहे. नातलगानी यावं. छापलंय कोणी? सालाबाद प्रमाणे एकदाच चिता एकदा जाळते आणि चिंता पावलो पावली जाळते. पण चिंता की बडी आग लगी है. पण ती प्रत्येकाला आहे. त्याचे विषय वेगवेगळे असेल. सफर करने वाले को चिंता. आता ते नाही जमणार. ते कोणी नाही का असं संयोजक? जागा खूप आहे ना तिकडे. काही पोरं लेकर आहे का? भरपूर जागा आहे तिकडे. ते काय कीर्तन ऐकतात का? असं काय? बस तिथे बस बस बस. फक्त ते एकत्रित येऊ देऊ नका एवढीच विनंती आहे. ठीक आहे. विठ्ठल सफर करने वाले को चिंता सामान की, नया चलाने वाले को चिंता तूफान की, किराएदार को चिंता मकान की,
असा कोण आहे ज्याला चिंता नाही. नाथानी समाजाची नाडी ओळखली. प्रत्येक जण चिंतातूर आहे. नाथ बाबा म्हणतात, बाबा रे, अरे चिंता करण्यामध्ये आयुष्य घालवल्यापेक्षा चिंतन कर. चिंता करू नको, चिंतन कर. आणि चिंतन केलं तर तुला चिंता करायची गरजच नाही. जे चिंता त्रासी तुझे चिंता त्रासी करीत बसण्यापेक्षा चिंतन कर. आणि एकदा जर तू त्याचं चिंतन केलं तर तुला चिंता करायची गरज राहणार नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. साधी गोष्ट आहे खोडेभाऊ साहेब, ते मिळतंय ते पुस्तक तिथे पंढरपूरच्या आषाढी यात्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात मिळतं. ते दुकान फिरतं. गळात हार्मोनियम आणि त्याची बायको पुस्तकाचं बंडल घेऊन फिरत राहतात. ते 7व्या दिवशी सटवीचा फेरा, गोपी बाळा ते न जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. मग ती म्हणते कृष्णाचा पाळणा किंमत 40 रुपये. ती मागं असते ती. मग ते भसाड्या आवाजात पुढचं म्हणतं, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक किंमत 50 रुपये. मग त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दा गिरीधरा. जातं दुष्काळी रोडवर पण पुस्तकात राव निघाले लढाई. खोरण टोपलं डोक्यावर, अब्दा गिरीधरा. असं नाटकी चिंतन त्याची बायको त्याचं करते तर पती तिला जन्मभर सांभाळतो. अरे तू रात्रंदिवस चिंतन केल्यावर तो काय झोपा काढतो का? तुझी चिंता त्याची बस. तू फक्त एवढं कर, आवडीने भावे हरिनाम घेसी, देवाची चाळे आळवावे देवा. देवा करताच देवाचं नाव.
आवडीने पुन्हा भावे प्रेमानं आणि श्रद्धेनं. कारण नाम घेतल्या जातं कधी स्वार्थानं कधी भीतीनं, म्हणून हे 2 शब्द घालावे लागले. देवा 12 वर्षे लग्न होऊन झाले, जर मुलगा झाला तर 10 वह्या तुझ्या नामाच्या लिहून गोदावरी शिरून टाकू. हे लोभापोटी नाम, कधी भीतीपोटी नाम, स्वार्थापोटी नाम. सेवानिवृत्त झाले, जन्मात कधी भजन केलं नव्हतं, एकही तमाशा चुकवला नव्हता, एकही दिवस शुद्धीवर नव्हते. सेवानिवृत्त झाले, सायंकाळची वेळ फिरायला गेले, जंगलामध्ये अंधार पडला, वाघाची डरकाळी ऐकली. मेहरबानी, यानी वाघ बघितला, वाघानं याला बघितला नाही. जन्मात भजन केलं नव्हतं, घामाघूम झालं, नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा वाचव बापा, असं करीत 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 गावापर्यंत आलं. अंधार होता आणि गावातल्या लोकांचे शब्द कानी आले. गाव आलं वाटतं. आणि तिथून कॅसेट बदललं. मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. देव काय म्हणला असेल, जंगलातच होतं का काम. नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा, आता तुम्हारा क्या काम आहे. अरे हेही नाम घेणं आहे, पण हे भीतीपोटी आहे, स्वार्थापोटी आहे, लोभापोटी आहे. आवडीने म्हणजे प्रेमाने आणि भावे म्हणजे श्रद्धेने, या 2 शब्दांना. आवडीने भावे हरिनाम घेसी, काळजी करायचं काम नाही, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सहज सहज अनेक संतांमध्ये एक संत झाले चोखोबाराय. चोखोबाराय अजून त्यांची समाधी नामदेवाच्या पायरी पुढे आहे. ते मंगळवेड्याचा तो कूस पडला आणि चोखो दबल्या गेले. मग नामदेवाला सांगितलं, पांडुरंगाने माझ्या चोखोबाची हाडं आणा. बरेचसे मजूर तिथे मरण पावले. देवा मी चोखोबाची हाडं कशी ओळखायची. कानाला लावायचं बरं का नामा, ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी निघेल तो माझ्या चोखोबाचा हाड. काय काय विश्वास होता देवाचा. आणि ती सगळी हाडं आणली नामदेवानं, पितांबरात घेतली देवानं. मांस चर्म हाडे देवा अवघीच गोड, त्यासाठी अभंग आहे तो, लक्षात घ्या. तिथे आहे चोखोबारायची, नंतर पायरी नामदेवाची आणि आत मूर्ती विठ्ठलाची. या भूमिका पहा तुम्ही. पंढरपूरला गेला म्हणजे चोखोबाराय तुम्हाला सांगतात, आला का माझ्यासारखा चोख हो आधी, आणि मग नाम, आणि मग आत गेल्यावर देव. पहिला चोखोबा, मग नामदेव पायरीन, मग विठोबा. हे करा नाही. सहज सहज चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयराबाई. नाव लक्षात ठेवा बस. कोणती बाई. ठीक आहे ठीक आहे, काय होते सहज. बरं का बापू. सहज सहज पत्नी म्हणाली, चोखोबाची कांता सेती गर्भीन, झाले तिसे पूर्ण 9 मास. 9 महिने झाले, 9 दिवसावर बाळणपण आहे. मग एके दिनी कांता पतीशी बोलत, असावे साहित्य घरा माझे. हे 100 चरणाचे अभंग आहे बरं का. ते चोखोबाची बहीण झाला शारंगधर, याच्यावर सगळे टाळकरी तुटून पडतात. पण हे 100 चरणातल्या अभंगातलं एक प्रमाण आहे भाऊ. पण ते असं वाटते का कधी मनाला मिळतं तेवढंच. सुरुवात आहे त्याची. चोखोबाची कांता असे ती गर्भीनं, झाले दिशी पूर्ण 9 मास. एके दिनी कांता पतीशी बोलत, असावे साहित्य घरा माझे. मना माझी चोखा करीत विचार, कणवायचा घोर वागवावा. न पुस्ताची गेला बहिणीची या गावा, आनंद केशवा. तुम्ही गाथा घेऊन बसा पुढे, मी म्हणून दाखवतो सगळं. आणि त्यातलं ते 12वं 13वं आहे चोखोबाची बहीण. विठ्ठल विठ्ठल म्हणा माझी चोखा करीत विचार, कोण ऐसा घोर वागवावा. म्हणले देवा, लग्नाच्या आधी सावध झालो असतो तर हे कटकट मागं लागली नसती. बऱ्याच लोकांना हा पश्चाताप होतो. आमच्या वर्गात शिकलेले आळंदीचे गुरुबंधू जेव्हा आम्हाला 2-3 लेकरं घेऊन आळंदीत भेटतात, पंढरपुरात भेटतात, जय हरी जय, कसं काय चाललं. तुम्ही खूप सुखी आहे महाराज. तुला सांगितलं कोणी उद्योग. अब क्या पच
चिडिया चुन गई म्हणा माझी चोखा करीत विचार कोण ऐसा घोर वागवावा न पुसताची गेला बहिणीची या गावा चोखोबारायची बहीण निर्मलाबाई बायको सोयराबाई नावं लक्षात ठेवा. निर्मलाबाईच्या गावाला चोखोबा बायकोला न सांगता गेले पण देवाचं चिंतन करीत गेले. आवडीने भावे मी याकरता सांगतो. आनंद केशवा आळवित न पुसताची गेला बहिणीच्या गावा पुसताची गेला बहिणीच्या गावा आनंद केशवा आळवित न पुसताची गेला बहिणीची या गावा आनंदे केशवा आळवित. बहिणीच्या गावाला गेले चोखोबार आहे पण बरोबर दुपारी जेवायला यायचे. पत्नीला वाटलं दुपार झाली अजून आपला बुवा जेवायला आला नाही. 2 प्रहर झाले न येती भोजना कांता विचारणा करीतसे. सोयराबाई कारण परिस्थिती गरीब होती पण ती माऊली संस्कारानं धनवान होती. पती जेवल्याशिवाय अन्नाचा कण ग्रहण करत नव्हती. लक्षात घ्या. कांता विचारणा करीत असे. गावात फिरू लागली शोध करता काळ 3 प्रहर झाला म्हणजे 3रा प्रहर. चिंतातूर झाली पती माझा गेला कोण्या गावा. मग रडू रडू पांडुरंगाचा धावा करू लागली. पतीसी तुम्या सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी. अहो पांडुरंगा त्यासी आणि आता न सांगे मी वार्ता संसाराची. आजपासून प्रपंचातली कटकट माझ्या बुवा पुढे मांडणार नाही. देवा एवढा गुन्हा माफ करा आणि आमचा बुवा घरपोच करा. 9 दिवस पूर्ण झाले. 9व्या दिवशीची सकाळची वेळ. बाळंत व्यथा सुरू झाल्या. तुझी चिंता त्यासी. बस गडबडा गडबडा लोळू लागली. कोणी नाही. झोपड आतून झाप लावून घेतलेलं. कसं होईल माझं. कोणी नाही आता. बाळंत व्यथा सुरू आहे. इकडे विठ्ठलाच्या डोळ्याला धारा लागल्या. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पांडुरंगाने विचार केला माझ्या चोखोबाच्या पत्नीचं काही कमी जास्त झालं तर कमीपणा चोखोबाचा नाही माझा आहे. बरं बाळंतपण करण्याचा अधिकार पुरुषाला नाही. म्हणून रामचंद्र महाराज नागपूरकराचे वाक्य होते ते भगवंतानी पितांबर सोडलं गोल साडी नेसला ते म्हणायचे. गोल साडी. रामचंद्र महाराज नागपूरकर. आणि चोखोबाच्या बहिणीच्या रूपात आला आणि मग दारावर थाप मारली. वहिनी बुगडा दार आता आहे ते. वहिनी बुगडा दार वहिनी बुगडा मग दारावर थाप मारली. वहिनी उघडा दार. बरोबर निर्मलाबाईचाच आवाज. याला कोणाचाही आवाज काढता येतो बरं का. खेळ तो येण्याची खेळावा. सोयराबाईला वाटलं
माझी ननंद आली, देवासारखी धावून आली. हिला काय माहिती देवच आला. दार उघडलं, ननंदला दारात बघितलं, कडकडून बिलगली सोयराबाई. दोघीही भेटल्या तेव्हा आनंदानं करी ते रुदन चोखा कांता. ननंदेच्या गळ्याला बिलगू बिलगू भावजई रडली. हिला काय माहिती ज्याच्या गळ्याला बिलगली तो जगाचा बाप आहे. आणि सहज मुखातून शब्द निघाले, निर्मलाबाई. काय वहिनी, तोही नाटकीच आहे ना. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले. देवानं धाडलं होतं का देवच होता? बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कोण्या गावा. तिथंही संधी सोडली नाही आंधळेताई देवानं, कारण थट्टा करण्याचा अधिकार ननंदेला आहे बरं का. देव ननंद झाला ना खोळे भाऊसाहेब, संधी नाही सोडली. काय नाटक करता वहिनी देव. चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार, अज्ञानी भरतार तुमच्या गावी. माझा भाऊ भोळा बाबडा आहे, दादा माझा सुज्ञा आधीचं हे श्रुत. वयाचे ते होता आपणची, तू कटकट लावली म्हणे माझ्या दादाच्या माग. तुम्हाला कसं माहित? कसं माहित? केली तो सूचना आला माझ्या घरा. काही संबंध नव्हता बरं का. कसं वेल्डिंग पाहत तुम्ही कटकट लावली, दादा घरी आला. आणि मग दादानं सांगितलं मला, निर्मला जाय तुझ्या वहिनीच्या बाळणपणाला. त्याने केली त्वरा मजला. केली त्वा सूचना आला माझ्या घरा. सूचना आला माझ्या घरा. केली त्वरा मजला. केली त्वा सूचना आला माझ्या घरात. त्याने केली त्वरा मज लागेन. त्यांनी पाठवलं जा तुझ्या वहिनीचं बाळणपण आहे. आणि बरं का वहिनी, काय सर्वच साहित्य आहे म्हणे आता. नका करू चिंता वहिनी, काय तुझी चिंता त्याशी. आता चिंता करू नका वहिनी, सर्व सामान आहे माझ्याकडे. याच्यापाशी सामानाला काही कमी आहे का? रिद्धी सिद्धी दासी तयाची या. झालं आता वाढवत नाही. 10:15 तर बाळणपण झालं. प्रसूत ते झाली, पुत्र झाला तिला. आनंद वाटला पांडुरंगा. मुलगा झाला मुलगा. साखर घेतली जगाच्या बापानं ननंदेच्या रूपात. आणि सगळ्या गावात साखर. साखर घ्या मावशी, साखर घ्या काकू, साखर घ्या नानी, आबाई साखर घ्या. त्या म्हणायच्या, निर्मला किती वेळा तू आली बरं माहेरी, साखर वाटली नाही. आज साखर कशाची? घ्या खाऊन उगत चौकशा करता. आपण साखर कशाची? घ्या खाऊन म्हणते तर आपण साखर कशाची? माझ्या चोखोबासी पुत्र झाला. वाटली सरकारा सर्वत्र यावे. वाटली सरकारा सर्वत्र यावे. माझ्या चोखोबासी पुत्र झाला. जगाचा बाप सांगतो गावात, आबाई भाचा झाला मला. चोखोबा दादाला मुलगा झाला, घ्या साखर. चोखोबाला मुलगा झाला, घ्या साखर. माझ्या चोखोबासी पुत्र झाला. आणि मग साखर वाटून देव आला. पुढचं ऐका. आता बाळणपणाचं नाव घालणं सोपं असतं गाव. अरे घरी करत नाही राजा, दवाखान्यात नेतात किंवा सुईनीच्या हातानं वसायचं. घरचे लोक हात लावत नाही. ज्याच्या पुढे 33 करोड देवता लाईनला आहे. दया दुधाच्या घागरे घेऊन अभिषेकासाठी लाईनला बडवे बसलेले आहे. आणि तो जगाचा बाप चोखोबारायच्या बायकोला बाळणपणातलं नाव घालतो. लावणी उठणे नाणियेले तिला. लावणी उठणे नाणियेले तिला. रमतीचा गेला सर्वांगाचा.
निघत नाही. एक पाठ केलं का 100 चरणावरच थांबतो मी, पण प्रमाण देऊन बोलतो हा, पेपर वाचून नाही. जसं संतांनी लिहिलं तसं. लावणी उठणे नाणे येले तिला, श्रम तिचा गेला सर्वांगाचा. तेराव्या दिवशी बारशाचा कार्यक्रम झाला खुळे भाऊसाहेब. 13वे दिवशी बाळते पाळणा, घाले तसे राणा वैकुंठीचा. बोलावणी सुवासिनी पाळण्या घातले, नाव ते ठेविले कर्म मेळा. बस जमला आता, बस जाऊ दे आता. हे उगाच तो अभंग म्हणण्यातच जाईल 2 तास आपले. कर्ममेळा नाव ठेवलं, सगळ्या गावाला जेवण दिलं, घातले भोजन सर्वच यातीसी. असा बाळणपणाच्या कामामध्ये बापू 1 महिना गेला, देवाचा 1 महिना. आणि 1 महिन्यानी बहिणीच्या घरी चोखोबाला प्रपंचाची आठवण झाली. कधी? 1 महिन्यानी. आम्ही तर पंढरपूरला गेल्या गेल्या ड्रायव्हरला सांगतो, वळवून घे गाडी, वळवून घे गाडी, वळवून घे. गाडीचं तोंड रुईकडे आणि मग हे विठोबाकडे जात. 1 महिना. आणि 1 महिन्याने चोखोबा रायाला बहिणीच्या घरी आठवण आली. निर्मला, का रे दादा? तुझ्या वहिनीनं कटकट लावली होती, 9 दिवस कमी होते बाळणपणाला. त्या कटकटीनं मी निघून आलो. बहिणीच्या डोळ्याला धारा लागल्या. कसं केलं असं रे दादा तिनं? कोण आहे तिच्यापाशी? अरे मला तरी सांगता रे आल्या आल्या, मी गेली असती ना. जाऊ दे आता, मी चलतो निर्मला. थांब दादा, सिदोरी घे. हे रक्ताचं नातं आहे. माय मरण पावल्यावर खरं प्रेम करत असेल ती बहीण, लक्षात घे. ते रक्ताचं नातं असते. सिदोरी घे दादा, सिदोरी घे. चोखोबाराला सिदोरी दिली निर्मलाबाईने. डोक्यावर सिदोरी. येतो ताई, येतो ताई म्हटल्यावर बिनतारी संदेशानं या ताईला कळालं तिकडनं दादा निघलाय. आणि दादा इथं आल्यावर माझं पितळ उघडं पडणार. मी महिनाभर ताईच्या घरी होतो आणि इथं महिनाभर ताई कोणती होती, नाही ना. म्हणून जसा चोखोबा तिकडून निघला तसं इकडे निर्मलाबाईच्या रूपातल्या पांडुरंगानंही सुरुवात केली. बर जाते वहिनी आपुल्या गावाला, बर जाते वहिनी आपुल्या गावाला. रागे भरतील मला धनी माझे, प्रमाण पहा तुम्ही. बर जाते वहिनी आपुल्या गावाला. 1 महिन्याच्या बोलीवर आली होती वहिनी मी. महिना संपला, नाही गेलं तर आमचा बुवा रागवेल. बर जाते वहिनी आपुल्या गावाला, रागे भरतील मला धनी माझे. आता हा ब्रह्मांडाचा धनी बापू, पण खेळ तो येण्याची खेळावा. आता सोयराबाई म्हणाली, अहो असं काय करता तुम्ही, केवढे कष्ट उपसले महिनाभर. तुमच्या भावाला येऊ द्या, तो साडी चोळी घेईल. देव म्हणला मनात, तिथंच तर मूर्त पाणी. तो तिकडून निघला होता ना. आणि सोयराबाई सहज म्हणले, येऊ द्या घरधनी, करतील बोळवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. नाही काय नको, काय नको. माग सोयराबाई लागली निर्मलाबाईच्या रूपातला देव पुढे. थांबा थांबा बाई, तुमच्या भावाची वाट पाहत नाही तर नका पाहू, पण गरिबींची चोळी तरी घ्या. थांबा थांबा बाई, शिवते मी चोळी, न लगे वनमाळी बोलत असे. चोळी पण नका वहिनी, फक्त माझी प्रार्थना आहे, माझ्या भोळ्या बाबड्या भावाला टाकून बोलत जाऊ नका. केवढी काळजी घेतो जगाचा बाप भक्ताची.
आणि बरं का वहिनी, माझ्या भाच्याला सांभाळा, सांभाळा आता माझा कर्म मेळा, येईल चोखा मेळा घरा लागी. येते बरं का, येते बरं का, येते बरं का, येते बरं का, सर्वासी पुसूनी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घराला. सर्वासी पुसूनी गेला तो सावळा, केवढा आहे तुम्हाला. सर्वासी पुसोणी गेला तो सावळा, आला चोखा मेळा. ते डोक्यावर शिदोरी, त्या महिला अजून घरापुढेच होत्या आणि चोखोबाला शिदोरी घेऊन आल्या बरोबर सोयराबाई पळतच गेली. बाळाला दिला हातात, पायावर डोकं ठेवलं. खुळे भाऊसाहेब कोणी, सोयराबाईने. हे प्रकरण जर 2022 मध्ये घडलं असतं, काय स्वागत समित्या स्थापन केल्या असत्या शिर्डीपासून. बाळणपणाच्या कटकटीनं जर मिस्टर गेला असता, महिन्यानं तोंड दाखवायला आला असता, तर दरवाजात उभे राहून म्हटले असते, तिकडे जा, काळं तोंड करा तिकडे, माझ्या बापानं काय टपाल पाठवलं होतं का माझ्यासोबत लग्न करा म्हणून. कटकटीने गेला नाम पुन्हा तोंड दाखवायला आला. पण नाही, तयाची ते कांता तयाच सारकी, भावार्थ नेटकी आवडीची. पायावर डोकं ठेवलं आणि बाळाला हातात दिलं. दिले उचलून मूल हाती. हा आपला कर्ममेळा बरं का, याचं नाव. मुलगा आहे आपला कर्ममेळा. तुम्ही कोणत्या रस्त्याने आला? मी फाट्याहूनच तर आलो. मग बाई भेटल्या का रस्त्यात? सहज बोलली ती. बाई आताच गेल्या भेटल्या वाटेसी. थोडासा फरक झाला हो. खंतियाची वासी वाटे माझ्या. तरी म्हटलं होतं येऊ द्या घरदणी, येऊ द्या घरदणी. आताच गेली तुमची बहीण. कोण बहीण? किती बहिणी आहे तुम्हाला? निर्मलाबाई. सोयरा. बाळणपणात काय तुझ्या डोक्यात फरक पडला होता का? म्हणजे एक महिना मी बहिणीच्या घरी होतो. हे सकाळी शिदोरी करून दिली माझ्या बहिणीनं. बघ डोक्यावर आहे. अहो काय सांगता तुम्ही? एक महिना तुमची बहीण बाळणपणाला इथं होती. अरे मी महिनाभर निर्मलाबाईच्या घरी होतो. निर्मलाबाई महिनाभर इथं होती. बरं जाऊ द्या, मी खोटं बोलत असेल ह्या सगळ्या महिला उभ्या यांना विचारा. चोखोबा, अरे तुझ्या बहिणीनं केवढे कष्ट केले रे. गावाला जेवण दिलं, बारशाचा कार्यक्रम. आता आम्ही उभ्या असण्याचं कारण आताच गेली. आणि मग चोखोबाचं हुंदके देऊ देऊ रडणं सुरू झालं. महिला म्हणल्या, का रडतय चोखोबा? सगळे गावचं गाव सांगताय तुम्ही माझी बहीण एक महिना इथं होती. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, एक महिना मी बहिणीच्या घरी होतो. तरी तुम्ही गावकरी सांगता बहीण इथं होती. माझ्या लक्षात आलं. सोयरा, धन्य तुझे भाग्य भेट झाली. कैची बाई येथे आले पांडुरंग. 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 धन्य तुझे भाग्य भेट झाली. धन्य तुझे भाग्य भेट झाली. धन्य तुझे भाग्य भेट झाली. जगाच्या बापानं तुझी सेवा केली सोयरा. कैची बाई येथे आले पांडुरंग. धन्य तुझे भाग्य भेट झाली. भक्ता लागी संकट पडवणे दी देव. घालत असे धाव त्याचे काजा.
नामदेव त्याचे आठवीत गुण. हा एवढा मोठा अभंग आहे. मी त्यातले ठराविक प्रमाण बस मी का सांगतो. न पुस्ताची गेला बहिणीची या गावा, पण नुसता गेला नाही, आनंद केशवा आळवीत. आवडीनं प्रभूचं चिंतन करीत गेला तर निर्मलाबाईच्या रूपात येऊन जगाच्या बापानं याच्या बायकोचं बाळणपण केलं. तुझी चिंता त्यासी बस. तुम्ही एवढंच करा, आवडीने भावे हरिनाम घेसी, मग चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाही पा जे होतंय ना, नाही तर तिथं काही काही एक खलवाटो दिवसे स्वरस्य किरणे संतापितो मस्तके वाछंदे शमनात अपम विधिवशात बिल्वस्य मूलम गतः तत्रा प्यासो महाफलन पतदा भग्नम प्रायो गच्छति यत्र भाग्यरे तत्रास्पदा भाजनम. हे सगळे कळलं तुम्हाला, कळलं म्हणत खलवाटो संस्कृतमध्ये, मराठीत टक्कल पडलेला. जमलं ना आता. खलवाटो म्हणजे डोक्याला टक्कल आहे, त्याच्या डोक्यात पुन्हा टोपी नाही बापू. वैशाख महिना, दुपारचे 2 वाजले, टक्कल तापलं. जाताना कुठंतरी विश्रांती घ्यावी म्हणून काठाला एका झाडाखाली येऊन बसला. योगायोग ते झाड बेलाचं होतं. संस्कृतमधला दृष्टांत आहे. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके वाछंदे शमना तपम विधिवशात बिल्वस्य मूलम गतः. जमला आता. डोक्याला टक्कल पडलेलं, उन्हानं तापलेलं टक्कल आणि टेकून बसलं खोडाला. त्या शेतात वेलाला भोपळे होते. ते मोठे, ते गजानन महाराज सेगाव तिथे भाजी करतात. ते 40-45 किलोचं असते. इकडे काय म्हणतात त्याला? डांगर. हा जमलं. काय म्हणा काय होत. 40-40 किलोचं ते डांगर वेलाला खाली. यानं आपलं डोकं बिकं पुसलं, घाम होता. काय याच्या डोक्यात आलं, म्हणला देवालाही अक्कल नाही. अंगठ्या एवढा वेल आहे, त्याला 40 किलोचा भोपळा लावला. एवढं मोठं झाड, त्याला म्हणला 1 किलोचं बेल. हा भोपळा तिथं लावला असता तर याला काही खर्च आला असता का देवाला? देव म्हणला याच्या टक्कलमध्ये अक्कल आणून दिली पाहिजे आता. एवढ्या हा ना. वाछंदेश म्हणा तपम विधिवशात बिल्वस्य मूलम गतः तत्रा प्यासु महाफलेन पतता. 1 किलोचं बेल पडलं कुठं? जिथे टक्कल होतं, जे तापलं होतं. टोमॅटो एवढं टेंगुळ आलं. टोमॅटो बेशुद्ध पडलं. मग उठून बसलं, डोकं पुसलं, रक्तबंबाळ झालं. म्हणला देवा तुझंच बरोबर आहे. हा जर भोपळा तिथं असता, नको खेद करू कोण त्या
का रे कुठं काय लावायचं, डांगर तिथं पाहिजे म्हणतो. पती लक्ष्मीचं एकदा कळलं तुम्हाला, सांप्रदायपूर्वक भजन घेऊ बापू, बरोबर बरोबर वेळेत होईल सगळं. एकदा हात वर करा सर्वांनी, सर्वांनी करा. हा वा वा, एवढं शूटिंग मध्ये घ्या रे भाऊ. कळू द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना की छोटे छोटे खेडे केवढा मोठा सप्ताह करतात. थांबा थांबा थांबा, हात तसेच ठेवा. दुखायच्या आधी फोटो घ्या रे भाऊ. एका तालात हार घालणाऱ्याने घाई करू नका, मी सांगेल तेव्हा हार घालायला या, हे एवढा आनंद हो. बस रोई नाही पंढरी वाटते आज, आहे ना. एका तालात विठोबा रखुमार, एक बाबा, एक माझ्याकडे पहा, एक थांबा, एक पक्का थांबा, एक हात वर, एक हे पहा, एक हा, एक हात वर, एक टाळ्या वाजवू नका, एक टाळ्या वाजवा, एक हात वर. एवढं शूटिंग घे रे भाऊ, टाटा बिर्लाल नाही, हे रुईचा आनंद. हा चला आता विठोबा रखुमार, नको खेद करू कोणत्या गोष्ट, त्याला सगळं कळतं बरं का. पती लक्ष्मीचा कुठं काय लावायचं म्हणतो, डांगर तिथं पाहिजे, कशाला अक्कल लावतो. नको खेद करू, पती लक्ष्मीचा. एवढंच नाही, त्याच्या इतकी काळजी जगात कोणीच घेत नाही. आपण विचार करा, आपली आई तिच्या आईच्या पोटात होती तेव्हा त्याला माहिती होतं की 22 वर्षानं हिच्या पोटी एक बाळ जन्माला येणार आहे. म्हणून आपल्या जन्माच्या आधी 22 वर्ष पहिले आपल्या आजीच्या पोटात आपल्यासाठी आपल्या आईला त्यानं 2 दुधाचे भांडे निर्माण केले. 22 वर्ष आधी त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली जब दात न थे तब दूध दियो,
तू ही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ से ना मिटा दिल का के ना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कही मुकद्दर के अंदर जिन्हें टाका मारा न टारा टरेगा. नाही कळलं तरी गोड वाटलं तुम्हाला. तू ही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को खबर है खुदा को. जरा विचार करा. सबर वो मरेगा एवढी काळजी. जेव्हा दात नसतात तेव्हा देव दूध देतो. जब दात न थे तब दूध दियो. दात आए तो को अन्न देते हैं. दात नसतात तेव्हा दूध देतो देव. आणि मग थोडा जठराग्नी प्रज्वलित झाला की देवाला वाटतं याचं दुधावरचा कार्यक्रम नाही राहिला, याला ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून दात देतो. त्याला दूध दात म्हणतात. दूध दात सुरुवातीचे. मग जठराग्नी पूर्ण विकसित झाला की देवाला वाटतं याचं आता बिस्किटवरचं प्रकरण नाही, याला चांगलं चांगलं काही खाता यावं म्हणून दुधाचे दात पाडतो आणि भाकरी खायचे देतो. तेही 70, 75, 80 पर्यंत ठेवतो आणि तिथून पुढे तेही दात पाडतो. काही माणसं म्हणतात आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला काय फायदा. त्याला फायदा नाही, तुझी काळजी आहे का. त्याला माहिती आहे आता हे 80चं झालं, याचा जठराग्नी लहानपण इतका मंद झाला, हे जवानीतल्या सवयीप्रमाणे काय 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 खात बसल आणि अपचन होऊन हे पुन्हा आजारी पडल. यानं पुन्हा ग्लुकोजचं बिस्किट सुरू करावं. त्याने तुझी काय नाही केली चिंता. बस तुम्ही पहा. त्याचं भजन करा नका करू तरी तो तुम्हाला उपवासी झोपू देत नाही. ठरलेलं आहे. प्रत्येकाच्या जेवणाची. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता. अन्नामध्ये फरक आहे बापू. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता. सीर सांडून रक्ता गोचिड झोंबे कावळ डोपरा कंकर तितरा राजहंस चारा मुक्ता फळे मालाचे पेटे वाहता ते उंटते अशी तो काटे भक्षा वया सुखरासी विष्टामाने सावकाश मिष्टान्नाचे त्यास काय गोडी स्वानासी भोजन दिले पंचमृत तरी त्याचे चित्त हाडावरी. प्रत्येकाचं जेवण त्यानं तयार ठेवलेलं आहे. सकळ जीवाचा सकळ जीवा शाबा शाबा तो सांभाळ सकळ चोच दिली त्यानं चारा दिला. सगळ्याच्या अन्नाची निर्मिती त्याने करून ठेवलेली आहे. का मग कुत्र भजन करत नाही त्याच्यासाठी हाड निर्माण केलं. डुकर देवाचं नाम घेत नाही त्यासाठी ते तयार ठेवलं. सकाळी जीवाच तुझे की रोटी तुझे को ढूंढे दिल में रखो आराम खाने वाले का लिखा होता है दाने दाने परिणाम. ठरलेलं आहे. ते नास्तिक होतं बरं. नास्तिक होतं. आता 14 मिनिट आहे. नास्तिक होतं ते एका उच्च बोधाच्या महात्म्याच्या जवळ टिंगल करायला गेलं शेंगदाणा हातात घेऊन. तुम्ही बुवा लोक सांगता खाने वाले का नाम दाणे दाणे पर. हो, याच्यावर कोणाचं नाव आहे. साधू उच्च बोधाचा होता. शेंगदाण्यावर मिरजच्या कोंबड्याचं. शेंगदाणा माझ्या हातात आहे रुईला असू दे ना, पण त्या शेंगदाण्यावर नाव मिरजच्या कोंबड्याचं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज आहे. हे रुईला चाललं. काय बोलता तुम्ही बुवा लोक. खोटं करून दाखवलं तर अरे शक्यच नाही. टाकला तोंडात.
तोंडात, गिळला नाही त्यानं, तोंडात. सांगा आता महाराज, शेंगदाण्यावर नाव कोणाचं आहे? मिरजच्या कोंबड्याचं आहे भाऊ. शेंगदाणा माझ्या तोंडात आहे, असू दे ना, असू दे तोंडात, पण नाव मात्र सांगली जिल्ह्यातलं मिरज तिथल्या कोंबड्याचं. काय नाटक करता बुवा लोक, याला ठसका बसला. शेंगदाणा तोंडात होता, उडाला, परत याच्याच नाकात घुसला. गंमत अंगलट आली लासुरे. शेंगदाणा फुगला, नाकातून निघेना, नाक सुजलं. धावपळ सुरू झाली. शिर्डीच्या डॉक्टरकडे नेलं. गाडी, शेंगदाणा चालला मिरजला, रुईहून. नाक सुजलेलं, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. शिर्डीच्या डॉक्टरनी तपासलं, अशा प्रकारचा इलाज करणारा महाराष्ट्रात एकच डॉक्टर आहे मिरजला. मी चिठ्ठी लिहून देतो. शिर्डीच्या डॉक्टरनी चिठ्ठी लिहून दिली. भाऊसाहेब, नातलगानं गाडी भाड्यानं केली आणि हा नाकात शेंगदाणा घेऊन चालला मिरजला. 5:30 पावणे 6ला गाडी सांगली जिल्ह्यातल्या मिरजला पोहोचली. त्या डॉक्टरच्या दवाखान्याचा चौकशी केली. लोक म्हणाले अजून उजाडलं नाही. डॉक्टर साहेब, दवाखाना 10:30ला उघडतात, आता 6 वाजले. ते राहतात कुठं? पुढे रोडच्या काठाला मोठा बंगला आहे. आता सूर्योदय झाला होता. डॉक्टरनं आपल्या कोंबड्या सोडून दिल्या होत्या हिरवळीवर. लुंगी बनेनवर डॉक्टर गार्डन मध्ये फिरत होते. हे शेंगदाणा घेऊन गेलं रुईहून तिथं. चिठ्ठी दाखवली शिर्डीच्या डॉक्टरची. कोण आहे पेशंट? आता ना खुर्ची टिली, बसवलं. कधीपासून झालं हे? काल दुपारी. कुठं राहता तुम्ही? रुई, तालुका कोपरगाव का? राहताच म्हण, जाऊ दे. झालं, काय घेणं आहे आपल्याला, कोणता येतं, जुना येतोय तो. डॉक्टर आत गेले. तपकीर आणली, तपकीर त्याच्या नाकात कोंबली. अशी शिंक आली, एका पहिल्या शिंकतच शेंगदाणा उडाला 10 फूट. कोंबडं टपलंच होतं साहेबाचं. तुझे की रोटी तुझे को ढूंढे, दिल में रखो आराम, खाने वाले का लिखा होता है दाने दाने पर नाम. त्यानं सगळेच तयार. ते तुम्हाला माहिती आहे, समर्थ रामदास स्वामीच्या पुढे घडलेला घडतो. शिवाजी राजे दुष्काळी रोडचे माणसं कामं करतात. काळा पाषाण फोडला. 2 दिवस फोडणं चालला होता प्रयत्न करून. 3ऱ्या दिवशी त्याचे 2 भाग झाले. डोक्या एवढा उंच दगडखोळे भाऊसाहेब. आणि 2 भाग झाल्यावर मधला बेंडूक उडी मारून बाहेर. शिवाजीराजे चकित झाले. स्वामी, या काळा पाषाणात मध्ये दगड एवढा काळा कठीण, याच्यात बेंडूक जिवंत. तेच म्हणतो, याचा टिफिन कोण पाठवत होतं? तयामुखी चारा कोण घाली, लमता सकळे जीवाचा करीतो सांभाळ. अरे भजन न करणारं डुकर, भजन न करणारं कुत्र, भजन न करणारं गाढव, त्याला जर देव उपवासी राहू देत नाही, तर तू रात्रंदिवस चिंतन केल्यावर तुझं मोकलील ऐसे नाही. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. मग काय करू? कुरकुर न करता राय. माणसाला कुरकुर करायची सवय आहे लोडाची. कुरकुर करायची. कुरकुर करू नको. मग अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे, मौला रखेगा वैसा भी रहना. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे. जांभळी देऊन म्हणतं. राहावे कशाला? राहावंच लागतं. जसा देव ठेवल तसंच राहावं लागतं. राहतात माणसं, पण कुरकुर कुरकुर करत राहतात. म्हणून शब्द घातले, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून नाराज होऊ नका. तो करतोय ते बऱ्यासाठी करतो, एवढं लक्षात ठेवा. असं होते ना ते.
याचं 2 मजली इमारत असते, सगळ्या सुविधा असतात, तरी गॅलरीमध्ये खुर्चीवर बसलं की शेजाऱ्याची 3 मजली पाहतं, त्याच्यातून आपले 2 वजा करतं आणि मग माझाही 1 मजला कसा चढल याचं रात्रंदिवस चिंतन करतं. असा उलट विचार केला तर पदरात दुःख आहे. मग कवेलू घर ज्याचं आहे त्यानं फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करा आणि मग देवाचे आभार माना. पांडुरंगा, रात्रभर उघड्यावर रोडच्या काठाला पडलंय बिना अंथरुणा पांघरुणाचं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडक का होईना कवेलू घर गरीबाला दिलं, असा विचार ज्याच्या जीवनात आहे तिथे समाधान आहे. लक्षात, ज्याच्या पायात चपला आहे त्यानं सायकलवाल्याकडे पाहिलं तर दुःख आहे. का रे, चपला आहे तुझ्या पायात तरी चेहरा उतरला दिसतो. मला तरी चपला होत्या का, आताच आणल्या रोहीच्या कीर्तनातून चोरून. अले का फुकट भेटला तरी तोंड कसं उतरलं. सायकलवाला गेलं ना पुढं. जेव्हा चपलावाला सायकलवाल्याचा विचार करतं तेव्हा दुःख आहे. मग चपलावाल्याने सायकलवाल्याचा विचार करायचा नाही, अनवाणी चालणाऱ्याचा. आणि मग देवाचे आभार मानायचे. देवा, वैशाख महिना, दुपारचे 2 वाजले, डांबरी रोडला तापलाय रस्ता आणि ते पाय पोळत फोडा आले पायाला त्याच्या. मी कोण्या जन्मात पुण्य केलं, तुटक्या का होईना चपला मला गरीबाला दिल्या. म्हणून आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. अहो पण 100 एकर जमीन, त्याची 100 माझी, त्याला 4 मुलं मला 4 मुलं, त्याची 4 दुकानं माझी 4 दुकानं, हे सर्व सारखं आहे. बरं, मग माझे का 2 मजले आणि त्याचे का 3 मजले असं आहे का? अरे मग त्याच्या नशिबानं त्याचे 3 मजले आहे आणि तुझ्या नशिबानं तुझे 2 मजले आहे. कौतुक तू पाहे संचित. बस जमलं. आता जमलं काय, 2-3 मिनिट राहिले. हा, कौतुक तू पाहे संचिताचे. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वराची नाही खोडे भाऊसाहेब, पण त्याच्या कृपेत मात्र ती ताकद आहे. थोडक्यात सांगतो. हे सर्व माहिती आहे तुम्हाला, पण 1-2 मिनिट थोडा बाजूला जातो. बाजूला म्हणजे इथेच बसतो मी. एक ब्राह्मणीन मावशी, तिचा नवरा मेला, 2 मुलं सांभाळण्याची जबाबदारी, आणि सांदीपाणी गुरुदेवाच्या आश्रमापासून अर्धा-पाऊण किलोमीटरवर जंगलात तिचं झोपडं. भीक मागायची 4-5 घरं आणि लेकरं सांभाळायची. एक दिवस काहीच मिळालं नाही. एका शेतकऱ्यानं वंजळभर हरभरे दिले, अर्धे मुलांना खाऊ घातले तिनं, आणि अर्धे उद्या काही नाही मिळालं तर लेकरं उपवासी राहतील म्हणून गाठोडी बांधली भाऊसाहेब, आणि एका उतरंडी मधल्या मडक्यात ठेवून दिली. ती पाणी पिऊन झोपली. लेकरांना हरभरे खाऊ घालून पाणी पाजून झोपवलं. रात्रीचे 12 वाजले, चोरटे आले.
त्यांनी ते मातीचे मडके उतरंडे असायचे उचकटले, ते गाठोडी दिसली हरभऱ्याची, दागिन्याचे दाणे, दागिन्याचे मणी आणि हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्यांना वाटलं दागिन्याची गाठोडी आहे, हरभऱ्याची गाठोडी समजले नाही, दागिन्याची. आणि ते दागिन्याची गाठोडी समजून काढली, चोरटे पळू लागले. घाईत घाईत उतरंडी पडली, ब्राह्मणीन जागी झाली. तिच्या लक्षात आलं धन दौलत तर नाही, पण माझे हरभऱ्याची गाठोडी चोरून घेऊन चालले हे. उद्या लेकरं उपवासी राहतील, नवरा मेला माझा 5 वर्षापूर्वी. म्हणून ब्राह्मणीन माग धावती रात्री 12ला. अरे न्या, नवरा मेला 5 वर्षापूर्वी, 2 लेकरं उपवासी राहतील माझी उद्या. भीक मागून जगवते लेकराला, काही नव्हतं. एका शेतकऱ्याकडून आणले होते हरभरे, अर्धे खाऊ घातले, अर्धे उद्यासाठी ठेवले. उद्या पाणी पिऊन झोपतील माझे लेकर. पण लक्षात ठेवा, मी ब्राह्मणीन बोलते, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. शाप ब्राह्मणींचा. तेव्हा सुदामा ब्राह्मण जागा होता रात्री 12ला सांदीपणी गुरुदेवाच्या आश्रमात. हे शब्द ब्राह्मणींचे सुदामजीनं ऐकले, जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. चोरट्याच्या लक्षात आलं दागिने नाही हरभरे आहे. चालू मध्ये गाठोडी फेकून दिली आश्रमात, चोरटे गेले पळून. दुसऱ्या दिवशी सर्पणा करता सुदामजींनी कृष्णाला पाठवलं, गुरु मातेला ती गाठोडी सापडली, तेच खायला दिले. जा बाळांनो, भूक लागली म्हणजे खा बरं का रे. ते सगळे हरभरे सुदामजीनं खाल्ले. त्याच्या मागचं कारण लक्षात घ्या. आता पुढचं वाढवत नाही. सुदामजी द्वारकेच्या राजाला भेटीला गेले. सगळे षोडोपचार झाले व 59 झाले ना, आता काय करता. जेवण झालं आणि एकांतात मित्र बसले वाड्यात, जुन्या आठवणी काढल्या. देवानं सहज विचारलं, खोळे भाऊसाहेब, सुदाम जे एक पुरानी बात याद है क्या रे? क्या? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल पठाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है, कृष्णा सुदामा की बचपन की बात है. ते तिथलं चाललंय, बस नुसतं ऐकत राहा, काही नाही, गोड वाटतं तुम्हाला. तुझ्या पायात काटा भरला होता सुदामा, तो काढण्याचा प्रयत्न केला रे मी, पण निघे ना बाबा. आठवतं माय बापा, मग तुझा पाय मी मांडीवर घेतला ते आठवतं. तुझ्या तळपायातला काटा दाताने उपसला होता मी, हो, रक्ताची धार लागली, आठवतं देवा. मग का रे, जो भगवान योग्याच्या ध्यानाला येत नाही तो सुदाम्याच्या तळपायातला काटा दाताने उपसतो. एवढं प्रेम जर माझं तुझ्यावर आहे तर इतके दिवस दारिद्र्यात काढले, आधीच का भेटीला आला नाही. हाय महादुःख पाय सखा तुम आय, इतने किते दीन खोये देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधी रोय. रडू लागले. सुदामा जे आपल्याला दोघालाही भूक लागली होती. हा, गुरुमातेनं हरभरे दिले होते, आठवतं देवा. मी विचारलं होतं काय खातो रे, तू म्हणला काहीच नाही खातो. गारठलो तो दात वाजतात, दात कटकटात है. हा, तब हंसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्म भर भिकारी. बोलो तो बचपन को शाप दिया, कैसी दुख की बात है. हो देवा, आता एक विचारतो बाबा, 1 मिनिट जास्त झाला पण विचारतोच. एवढं आपलं प्रेम एकमेकावर. बंद करा ना मोबाईल, बंद करा. एवढं आपलं एकमेकावर प्रेम असताना, गुरु मातेनं दोघासाठी हरभरे दिले असताना, एक दाना दिला नाही रे त्यातला, मला एकट्यानं खाल्लं. सुदामजी हुंदके देऊन रडतोय. तुम्हाला वाटतं का माय बापा, हा सुदामा असा दरिद्री कशामुळे झाला? तुम्हाला टाकून खाईल का मी? हो, पण खाल्ले ना. सांगतो ना आज, मी रात्री 12ला जागा होतो, ब्राह्मणीन पळत होती, चोरटे पुढे पळत होते. न्या माझ्या लेकराच्या तोंडचा घास, हरभरे. उद्या लेकरं उपवासी राहील, पण जो या हरभऱ्या खाईल तो जन्मभर दरिद्री राहील.
या हरभऱ्या माग त्या ब्राह्मणींचा शाप होता देवा. मी ठरवलं माझा परमेश्वर हरभरे खाऊन जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्री लोकांना कोण सांभाळल. मी ठरवलं माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी माझा भगवान आम्हाला सांभाळेल म्हणून तुम्हाला एक दाणा खाऊ दिला नाही देवा. आणि मग बिलगले भगवान. कुंकुम तिलक केला, सुदाम्याचे कपाळ लिहिले विधीने भिकची मागावी. कारण श्री क्षय असं अक्षर विधी लिखित कपाळावर होतं. देवानं अक्षर फिरवलं, यक्षश्री केला. सुदाम्याचे कपाळ लिहिले विधीने भिकची मागावी. पण सुदाम्याचे कपाळ लिहिले देवाने भीक न मागावी. इकडे सुदामपुरी सोन्याची झाली, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. पण हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धात बदल करण्याची क्षमता हरीच्या कृपेत असल्यामुळे. आणि हरीची कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्ही एवढंच करा, त्याचं चिंतन करा. हरिमुखी गाता हरपली चिंता. अजून वन्स मोरच चालू आहे बापू मला महाराष्ट्रात, कोणी कंटाळलं नाही. वन्स मोर मग तीन तीन उगच करतो का. हरिमुखी गाता हरपली चिंता आणि त्या नाही मागवता जन्म घेणे. माऊलीचं भजन होईल, चालमध्ये झालेले आहे, जय विठ्ठल होईल. आणि उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक देतील. त्या ऐकल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. मिलिटरीसारखा शिस्तबद्ध अख्ख्या जिल्ह्यात आपल्या सप्ताहाची शिस्त आणि नाव झालेलं आहे. बस हे असं कायम राखा. म्हणून मी सुरुवातीला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. आता सगळे मंडळ खूप सुंदर आहे. हे केवढं केलं त्यांनी. पूर्वीसारखी भागवा भागवी नाही ठेवली खुळे भाऊसाहेब. ऐश्वर्यात रुई करायच्या श्रीमंतीला शोभेल असा सप्ताह केला ऐश्वर्यात. म्हणून त्यांना म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी हा वशिला नाही बरं का. कुठं रामायण असेल तर तुमची कॅन्सल, ते ठरलेलं आहे. ते तडजोड नाही जमत. फक्त पुन्हा एकदा हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करतो की या तरुणांचा असाच एकोपा शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या मारुतीराया. आणि यांना निरोगी आयुष्य आणि उदंड संपत्ती द्या, जेणेकरून त्याचा विनियोग परमार्थासाठी होईल. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. थांबा बरोबर होते, कोणी उठत नाही. बरोबर सगळे होईल. हे 30-35 वर्षाचं नातं आहे आमचं. बरोबर होईल. दोडाजी तुम्ही बरोबर काळजी करू नका. सर्व मिलिटरी सारखं होईल. विठ्ठल जय.